6000 ची रेंज आपल्याला ही बघायला मिळते। फक्त 18500 रुपये या साडीची किंमत आहे आणि इकडे 65,000 ची ही साडी आपल्याला बघायला मिळते आणि तुम्ही वर्क 15,000 तुम्ही बघू शकता 15,000 रुपये 8,500 रुपीजला फक्त आपल्याला ही साडी बघायला आणि या साडीची आहे ना 15,500 रुपीज प्राइस आहे। म्हणजे असं बघायला वाटतं की छोटंसं काम केलं। बघू शकता तुम्ही ही 13,500 रुपयाची रेंज यांच्याकडे चाला बघायला मिळते। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं जॉर्जेटची साडी बघायला मिळते। तुम्ही बघू शकता ना ही 450 रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळेल। 1800 रुपये बघू शकता तुम्ही फक्त 1800 रुपये या साडीची। तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण आहे ना जुहूला आलेलो आहे आणि जुहूला आहे ना वालेच्या हॉलमध्ये ना इंडियन सिल्क हात असं एक्झिबिशन चालू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत। आणि इकडे तुम्ही बघू शकता ना या वालेच्या हॉलमध्ये ना तुम्ही इथे ॲड्रेस दिलेला आहे बघू शकता। इंडियन सिल्क हात विद्यानिधी मार्ग वालेच्या हॉल जुहू आणि हे एक्झिबिशन आहे ना 20 ते 25 जून पर्यंत चालू आहे आणि याचा टाइम आहे ना आणि याची वेळ आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया या एक्झिबिशन मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात ते। त्यानंतर आहे ना आतमध्ये आल्याच्या नंतर इकडे आपल्याला आहे ना श्री व्यंकटेश्वरी सिल्क बँगलोर असा स्टॉल बघायला मिळतोय। हे कोणता साडी आहे सर? कांजीवरम। अच्छा, कांजीवरम ही बघू शकता तुम्ही कांजीवरम सिल्क साडी आपल्याला इकडे बघायला मिळते। खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे त्या साडीवरती तुम्ही बघू शकता। प्युअर हँडमेड है ना, पूर्णपणे है ना हैंडलूम ची ही साड़ी आपल्याला इकडे बघायला मिळते। और इसका प्राइस कितना है सर जी? इसका प्राइस है 65,000। 65,000 ची ही साडी आपल्याला बघायला मिळते आणि तुम्ही वर्क बघू शकता तिच्यावरती आहे ना एकदम बारीक असं वर्क केलेलं आहे त्या साडीवरती। साडीमध्ये आहे ना 2 ग्राम गोल्डचं कोटिंग केलेलं आहे ही साडी पूर्ण, त्यामुळे ना हिची शाईन आहे ना एकदम वेगळीच आपल्याला बघायला मिळते। त्याच्यानंतर आहे ना तुम्ही ही एक मँगो कलर मध्ये ना कांजीवरम साडी बघताय, त्याच्यावरती पण तुम्ही बघू शकता खूप आहे ना बारीक वर्क केलेलं आहे आणि ह्याची बॉर्डर आहे ना या साडीची तुम्ही बघू शकता एकदम मोठी बॉर्डर आपल्याला बघायला मिळते। या साडीचा लुक खूपच सुंदर आपल्याला इकडे बघायला मिळतो आणि इसका प्राइस क्या और 18,500 रुपये या साडीची किंमत आहे। आणि इकडे तुम्हाला आहे ना अशाच खूप वेगवेगळ्या कांजीपुरम साडीमध्ये कलेक्शन बघायला मिळणार आहे। तसंच आहे ना इकडे ना आपल्याला 1500 रुपयापासून स्टार्टिंग रेंज बघायला मिळते। तुम्ही ही बघतात ना ही 1500 रुपयाची साडी आहे। और ये कौन सा साड़ी है? मटका सिल्क बेंगलोरची आहे ना ही मटका सिल्क साडी आपल्याला इकडे बघायला मिळते। ही साडी आहे ना फक्त 1500 रुपयाला आपल्याला इकडे मिळणार आहे। त्याच्यानंतर आहे ना ही प्युअर डबल इकत मध्ये ही साडी बघायला मिळते। हिची प्राइस आहे ना 12,500 रुपये, पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे आहे ना ही हँडमेड साडी आपल्याला बघायला मिळते आणि मस्त कलर कॉम्बिनेशन त्यांनी या साडीवरती केलेलं आहे बघू शकता। फक्त 12,500 रुपये या साडीची प्राइस आहे। त्याच्यानंतर ही पण तुम्ही बघतायत ना ही कांजीवरम साडी आहे, पूर्ण आहे ना आपल्याला इकडे सिल्क मार्क पण बघायला मिळतं या साडीवरती आणि या साडीची प्राइस आहे ना 8,500 रुपीज आहे आणि तिचा पदर पण तुम्ही बघू शकता त्याच्यावरती आहे ना अशी मोराची डिझाईन केलेली आहे। आणि तसंच आहे ना तुम्ही इकडे आहे ना ब्रायडल कलेक्शन मध्ये पण आहे ना यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते। इथे तुम्ही बघू शकता हे सगळं आहे ना ब्रायडल कलेक्शन इकडे ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आहे ना आता आपण आहे ना डॉली साडी मध्ये आलेलो आहे ना, आसामवरनं आलेले आणि यांच्याकडे आहेत ना खूप वेगळं कलेक्शन आपल्याला इकडे बघायला मिळतं। ये कौन सा साड़ी बोले? ये सर मोडाल सिल्क में रहता है। अच्छा, कलमकारी आर्ट, हैंड आर्ट। अच्छा, मोडाल सिल्क मध्ये ना ही कलमकारी आर्ट आपल्याला बघायला मिळतं आणि हे पूर्ण आहे ना हँडमेड आहे। हे हँडनी प्रिंट केलेलं आहे, ब्लॉक प्रिंट केलेलं आपल्याला या साडीवरती बघायला मिळतं। खूप सुंदर आणि खूप मस्त अशी साडी इकडे बघायला मिळते। और इसका प्राइस कितना है सर जी? 6,000 ची रेंज आपल्याला ही बघायला मिळते। फक्त 6,000 रुपयामध्ये ना ही साडी आपल्याला इकडे मिळणार आहे। त्याच्यानंतर आहे ना तुम्ही कोशा साडीमध्ये पण बघू शकता, ह्याच्यावरती आहे ना तुम्ही वर्क बघू शकता। हे पूर्णपणे आहे ना हँडमेड आहे, पूर्ण आहे ना हाताने या साडीवरती वर्क केलेलं बघायला मिळतंय। अच्छा, पनिहारी वर्क बोलते इसको, ह्याला आहे ना पनिहारी वर्क बोलतात आणि या साडीचा कलर पण खूप सुंदर आहे, असा ऑफ व्हाईट आणि गोल्डन त्याला बॉर्डर दिलेली आहे, गोल्डन कलरचं वर्क दिलेलं आहे। और इसका प्राइस कितना है सर? 6,500। फक्त आहे ना 6,500 रुपयाला ही साडी आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर आहे ना ही पण एक तुम्ही साडी बघतायत ना, ही खूप वेगळीच साडी आहे। ह्याला आहे ना शिकार वर्क असं बोलतात या साडीला। तुम्ही बघू शकता याच्यावरती आहे ना इकडे असं वाघाचं वर्क केलेलं आहे, त्यानंतर एलिफंटचं आहे, हरणाचं आहे, असं पूर्ण आहे ना या साडीवरती आहे ना बारीक काम केलेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी आणि या साडीचा कलर पण खूप छान आहे असा। ये इसका पल्लू आहे ना, बघा हा ना साडीचा पदर आहे आणि पूर्ण साडीवरती आहे ना आपल्याला हे वर्क बघायला मिळतंय।
और इसका प्राइस कितना है सर जी? 15,500, 15,500 रुपये या साडीची किंमत आहे इकडे. तसंच आहे ना आपल्याला इकडे आहेत ना तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळतंय. पूर्णपणे ना या आसामच्या साड्यांचं इकडे मेन अट्रॅक्शन आहे आणि इकडे ना खूप सुंदर साड्या आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळतात. त्यानंतर इकडे ना आपल्याला वेस्ट बंगालचा स्टॉल बघायला मिळतोय आणि यांच्याकडे आहेत ना बहुतेक साड्या आहेत ना सिल्क मार्क सगळं आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही इकडे बघू शकता सगळ्या साड्यांवरती आहे ना सिल्क मार्क त्यांनी लावलेलं आहे आणि असं खूप सारं आहे ना वेगळं कलेक्शन आपल्याला इकडे बघायला मिळतंय. आणि इकडे आहे ना कलकत्ता सिल्क मध्ये आहेत ना जेवढे प्रोडक्ट आहेत ना सगळे आपल्याला बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता ही पण साडी आहे ना कलमकरी आहे यांच्याकडे आणि खूप सुंदर साडी ही बघायला मिळते. इसका प्राइस क्या है सर जी? 15,000. तुम्ही बघू शकता 15,000 रुपयाची ही साडी इकडे बघायला मिळते आणि प्युअर सिल्क मध्ये याच्यावरती तुम्हाला सिल्क मार्क पण बघायला मिळेल. त्याच्यानंतर आहे ना ही मुंगा सिल्क मध्ये आपल्याला साडी बघायला मिळते आणि याच्यावरती आहे ना सिक्वेन्स वर्क केलेलं आपण बघतोय आणि हे ना पूर्ण विविंगचं काम आहे या साडीवरती. पूर्ण आहे ना हँडलूम बनवलेली साडी तुम्ही वर्क बघू शकता. खूप बारीक वर्क केलेलं आहे आणि हे ना खालची बॉर्डर आपल्याला बघायला मिळते आणि हे कलर पण खूप सुंदर त्यांनी कलर कॉम्बिनेशन केलं असं कॉफी ब्राउन कलरची ही साडी आपल्याला बघायला मिळते. और इसका प्राइस कितना है? 17,000. 17,000 रुपये या साडीची किंमत आहे. त्याच्यानंतर आहे ना तुम्ही ही हँड पेंट केलेली साडी बघताय. ही साडी आहे ना पूर्णपणे आपल्याला सिल्क मध्ये बघायला मिळतं आणि तुम्ही ह्या साडीवरती आहे ना कलर कॉम्बिनेशन बघू शकता. पूर्ण आहे ना हे हँड पेंट केलेलं आहे. तुम्ही हे बघू शकता ना ह्याच्यावरती जेवढं पण आपल्याला वर्क बघायला मिळतंय ना हे पूर्णपणे या साडीवरती हँड पेंटिंग केलेलं आहे आणि खूप सुंदर डिझाईन त्याच्यावरती फ्लोरल अशी डिझाईन काढलेली आहे आणि मल्टी कलर मध्ये ही साडी आपल्याला बघायला मिळते. तुम्ही बघू शकता पूर्णपणे सिल्क मध्ये आहे. और इसका प्राइस क्या है? 8,500 रुपीजला फक्त आपल्याला ही साडी बघायला मिळते इकडे. तसंच आहे ना इकडे तुम्ही ही काथा वर्क मध्ये पण साडी बघू शकता. याच्यावरती पण आहे ना जेवढं वर्क तुम्ही बघतायत ना पूर्णपणे ना हँडलूमचं वर्क आपल्याला इकडे बघायला मिळतं आणि इकडे तुम्ही बघू शकता सिल्क मार्क पण या साडीवरती दिलेलं आहे आणि खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे या काथा वर्क साडीवरती. और इसका प्राइस काय सर? 25,000 रुपीजला ही साडी इकडे बघायला मिळणार आहे आणि तशीच आहे ना खूप सारी व्हरायटी यांच्याकडे खूप सारे कलर साड्यांमध्ये प्रत्येक बघायला मिळणार आहेत. त्यानंतर आहे ना इकडे आपल्याला आहे ना बिहारचा स्टॉल बघायला मिळतो. हे दादा आहेत ना भागलपूर वरून आलेले आहेत आणि यांच्याकडे ना खूप सारं फॅब्रिकची व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. तर आहे ना आता आपण आहे ना हे मुंगा सिल्कचं फॅब्रिक बघतोय. हे पूर्णपणे आहे ना सिल्क मध्ये आपल्याला बघायला मिळतंय. तुम्ही बघू शकता फॅब्रिकची क्वालिटी आहे ना आणि शाईन आणि ह्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी क्वालिटी आहे या फॅब्रिकची. और इस कैसा मीटर बोले? ये 1500 1500 पर मीटर आहे. मतलब 1500 रुपये पर मीटर आपल्याला हे फॅब्रिक बघायला मिळेल. त्यानंतर आहे ना तुम्ही हे रॉ सिल्क मध्ये पण हे फॅब्रिक बघताय. या फॅब्रिकची आहे ना तुम्ही शाईन बघू शकता. खूप वेगळीच शाईन या फॅब्रिकला आपल्याला बघायला मिळते. हे रॉ सिल्क आहे आणि हे ना फॅब्रिक पण खूप छान आहे. वेअर करायला आहे ना तुम्ही ह्याचा कुर्ता किंवा असं कोणत्याही प्रकारचं ह्याचं आपण स्टिच करून घेऊ शकतो आणि ह्याची प्राइस आहे ना 1500 रुपीज. सेम 1500 रुपये ह्याची पर मीटर प्राइस बघायला मिळणार आहे आपल्याला इकडे. त्याच्यानंतर आहे ना आपण ही पण एक साडी बघतोय ना. ही आपण जो मुंगा सिल्क मध्ये फॅब्रिक बघितलं ना त्याच्यामध्ये आहे ना ही साडी त्यांनी बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही प्युअर सिल्क मध्ये ही साडी आपल्याला इकडे बघायला मिळते आणि याचा कलर पण तुम्ही बघू शकता असा ना गोल्डनिश कलर आहे आणि त्याला डार्क गोल्डन कलरची बॉर्डर बघायला मिळते. और आणि पूर्ण आहे ना ही हँडलूम साडी आहे. और इसका प्राइस कितना है? 7,500 रुपीज या साडीची प्राइस बघायला मिळते आपल्याला. त्याच्यानंतर आपण हे जे रॉ सिल्क बघितलं ना ह्या रॉ सिल्क वरतीच आहे ना त्यांनी पूर्णपणे हँड पेंटिंग केलेलं असं साडी बघायला मिळते. तुम्ही बघू शकता जवळून ना तुम्हाला हे फॅब्रिक समजेल. ह्याच्यावरती आहे ना पूर्णपणे आहे ना ह्यांनी हँड पेंटिंग केलेली आपल्याला बघायला मिळते. हे कोणता वर्क पेंट रहता है? मधुबनी. अच्छा हे ना मधुबनी ह्याच्यावरती पेंटिंग केलेली आपल्याला बघायला मिळते आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे ना खूप एकदम बारीक काम असं या साडीवरती केलेलं आहे. और इसका प्राइस कितना आहे? आणि या साडीची आहे ना 15,500 रुपीज प्राइस आहे. म्हणजे 15,500 रुपयाला ही साडी बघायला मिळते आणि साडीवरती हे वर्क करायला आहे ना 20 दिवस लागतात. ह्यांना खूप बारीक काम करावं लागतं या साडीसाठी. तसंच आहे ना आपण सिल्कचं फॅब्रिक बघितलं. यांच्याकडे आहेत ना लिनन मध्ये पण आपल्याला खूप सारी फॅब्रिकची व्हरायटी बघायला मिळते. तुम्ही बघू शकता वेगवेगळे कलर लिनन फॅब्रिक मध्ये यांच्याकडे अवेलेबल आहेत.
आणि ह्याची प्राइस आहे ना 750 रुपीज पर मीटर आहे इकडे. त्यानंतर इकडे आहे ना आपल्याला सायबा क्रिएशन असा स्टॉल बघायला मिळतोय आणि ह्यांच्याकडे ना खूप साड्यांची आहे ना वेगळीच व्हरायटी आपल्याला इकडे बघायला मिळते, तुम्ही बघू शकता. आणि ह्यांनी आहे ना सगळ्या साड्या आहेत ना या पूर्णपणे हँडलूम बनवलेल्या आहेत. तुम्ही ह्याच्यावरती या साडीवरती वर्क डिझाईन बघू शकता, ब्लॉक प्रिंट ना, हँड ब्लॉक आहेत ना पूर्ण. तुम्ही बघू शकता या साडीवरती आहे ना पूर्ण हँड ब्लॉक केलेलं आहे आणि मस्त अशी त्याच्यावरती एक डिझाईन वेगळीच तयार झालेली तुम्ही बघू शकता. खूप सुंदर साडी आहे ही, प्युअर सिल्कमध्ये आहे ना आपल्याला बघायला मिळते. आणि मॅडम ह्या साडीची प्राइस काय आहे? 4000 पासून सुरुवात आहे या साडीमध्ये. हँड ब्लॉक प्रिंटमध्ये ना आपल्याला 4500 रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस बघायला मिळते. त्याच्यानंतर आहे ना आपण ही साडी बघतोय ना, मॅडम सांगा ना ही साडी, या साडीबद्दल. ही बँगलोर सिल्क आहे, प्युअर हां. बँगलोर सिल्क, आणि ह्याला जरी विविंग केलेली आहे. गोल्ड अच्छा, जरी. पूर्ण विविंग केलेली Weaving आहे का? गोल्ड जरी. हां, मशीन नाहीये, विविंग आहे. पूर्ण विविंग आपल्याला हँड विविंग बघायला मिळते. याच्यावरती कोणत्या प्रकारचं आहे ना मशीन वर्क नाही केलेलं आहे. आणि डबल ब्लॉकिंग. अच्छा, डबल ब्लॉकिंग तुम्ही एक तर ब्लॉक. ब्लॅक जे दिसतं ते फुल ब्लॉक असतं ओके. आणि त्याच्यामध्ये कलर ब्लॉक केले. ओके, अशी खूप सुंदर डिझाईन आपल्याला तयार केलेली यांनी दिसते. तुम्ही साडी बघू शकता, वेअर केल्यानंतर आहे ना खूप सुंदर लुक येणार आहे या साडीचा. या बॉर्डरमुळे पूर्ण साडीला तर लुक आलेला आहे. आणि मॅडम याची रेंज काय आहे? ही 5000 ऑनवर्ड. 5000 ऑनवर्ड, म्हणजे 5000 रुपयापासून स्टार्टिंग रेंज यांची चालू होते. त्यानंतर आहे ना ही साडी जी आपण बघतोय ना, आपण जर साडी आपण डिझाईन करून घेतो ना त्या प्रकारे यांनी ही साडी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता या साडीला आहे ना बाजूला आहे ना अशी सिल्कची आहे ना बॉर्डर त्यांनी आहे ना हाताने पूर्ण ही बनवलेली आहे. म्हणजे पूर्णपणे डिझायनर साडी तुम्ही या साडीला बोलू शकता. आणि हे फॅब्रिक कोणतं आहे मॅडम? साऊथ मलमल. अच्छा, साऊथ मलमल फॅब्रिक आहे हे. आणि या साऊथ मलमलवरती आहे ना त्यांनी हे हँड ब्लॉक पण केलेले. तुम्ही हँड ब्लॉकची प्रिंट बघू शकता. ह्याला इस्त्रीची गरज नाहीये, अच्छा. झिरो मेंटेनन्स, हां. घरी धुवू शकता. आणि याचं पूर्ण लुक तुम्हाला बघायला भेटणार जेव्हा ही नेसते. हो काय हो, नाही, खूप सुंदर. छोटंसं जे वर्क ते केलंय वर्क आहे ना पूर्ण उठून दिसतंय त्या त्याच्यामुळे- साडीवरती. हां, आणि या ब्लाऊजवर मी तुम्हाला ब्लाऊज सकट दाखवते, तुम्हाला ह्याची लुक कळेल. तसं बघायला वाटतं की छोटंसं हा, काम केलंय. छोटंसं पण काम केलेलं आहे, पण ते घातल्यावरती त्या साडीची आहे ना लुक आपल्याला पूर्णपणे दिसून येतं. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर वाटते ही साडी नेसल्यावरती. आणि त्याच्यावरती जे त्यांनी बॉर्डर केलेली आहे ना ती ब्लॅकवरती मरून बॉर्डर आहे ना खूप उठून दिसते. आणि खूप सुंदर साडी ही आपल्याला बघायला मिळते. आणि हिची प्राइस काय जाते मॅडम, रेंज? ही 4000 पासून सुरुवात आहे. ही अच्छा. सध्या 4.5 आहे. अच्छा, ही सध्या 4500 रुपयाची साडी इकडे आहे. पण जर तुम्हाला आहे ना अशाच प्रकारच्या साड्या बघायच्या असतील ना तर यांची 4000 पासून रेंज चालू होते. अच्छा, तसंच आहे ना तुम्ही ही पण आहे ना साऊथ कॉटन मलमलमध्येच आहे ना ही साडी बघू शकता. ह्याच्यावरती पण आहे ना ब्लॉक प्रिंटच केलेलं आहे आणि ह्याला आहे ना वेगळी सिल्कची बॉर्डर लावलेली आहे. परत एकदम मलमलची 2 अच्छा, बॉर्डर म्हणजे मलमलची पण आहे आणि सिल्कची पण आहे. सिल्कची पण आहे. अशा 2 बॉर्डर या साडीवरती लावलेल्या आहेत. आणि ह्याला हे हाताने मिरर लावलेत, अच्छा, ऍक्च्युली मिरर स्टिच वर्क केले. ना. हे बघू शकता तुम्ही, हे जे मिरर वर्क जे स्टिच केलेले आहेत ना पूर्णपणे ना हँडलूमनी केलेले आहेत. म्हणजे हाताने ही साडी पूर्णपणे बघायला मिळते. आपण हे बारीक हे जे बुट्टे बघतायत ना साईडला, हे पण आहेत ना त्यांनी पूर्ण आहे ना डिझाईन केलेले आहे आणि स्वतः त्यांनी हे बनवलेली आहे ही साडी घरी. त्यामुळे ना खूप सिंगल पीस आहे ही साडी. तुम्हाला इकडे आहे ना ही साडी सिंगल पीस बघायला मिळणार आहे. आणि ही साडी आहे ना तुम्ही वेअर केल्यानंतर खूप सुंदर या साडीचा पण लुक येणार आहे. तुम्ही बघू शकता असं व्हाईट, ब्लॅक, मरून असं मिररचं सगळं वर्क या साडीवरती आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि हिची प्राइस काय मॅडम? ही 6000. 6000 रुपीज बघू शकता तुम्ही. 6000 रुपीज या साडीची रेंज आहे. त्यानंतर ही पण आहे ना तुम्ही एक सिल्कमध्ये साडी बघू शकता. तुम्ही जवळून हे फॅब्रिक बघू शकता. पूर्णपणे आहे ना लूम, hand लून सिल्क का? चरखावर अच्छा, बनवलेली चरखावरती म्हणजे चरख्यावरती बनवतात ना ते हे सिल्क आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही हे थ्रेडिंग बघू शकता आतमध्ये. पूर्णपणे ना हँडलूमची ही साडी पूर्ण आपल्याला बघायला मिळते. आणि ह्याच्यावर पेननी आउटलाईन केलेलं आहे अच्छा. आधी, आणि मग ब्रश पेंटिंग केली. अच्छा, बघू शकता तुम्ही याच्यावरती आहे ना पूर्ण पेंटिंग केलेलं आहे या साडीच्या पदरावरती. हे जे आहे ना ह्याला आरी वर्क म्हणतात. अच्छा, गाठी आरी मारतात. वर्क. हां, आत्ता आरी वर्क आहे ना आपल्याला खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. त्यासाठी या मॅडमनी साडी इकडे आहे ना स्वतः डिझाईन केलेली आहे ही आरी वर्क आणि पेंटिंगमध्ये आणि सिल्कमध्ये. असं एक कॉम्बिनेशन त्यांनी एकाच साडीमध्ये सगळं बनवलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही त्या साडीचा कलर पण खूप सुंदर आपल्याला इकडे बघायला मिळतोय. आणि ह्यांची रेंज काय चालू होते मॅडम? ही 13000 ऑनवर्ड्स आहे. अच्छा. त्याच्यात एक पूर्ण भरलेली पण येणार, हां. ते अजून जरा महाग आहे. अच्छा, त्याच्यावरही हँड वर्क आहे, पेंटिंग आहे, पेंटिंग आहे पूर्ण. ओके,
बघू शकता तुम्ही ही 13,500 रुपयाची रेंज यांच्याकडे चालू होते. त्यानंतर आहे ना आता आपल्याला आहे ना इकडे असिसा चिकन करी वर्कचा असा स्टॉल बघायला मिळतोय. यांच्याकडे ना जेवढे पण आपण हे सगळं बघतोय ना कुर्ते, त्यानंतर हे शॉर्ट टॉप, त्यानंतर हे वन पीस लॉन्ग ड्रेसेस, हे सगळे आहेत ना चिकन करीमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. ये वाला कौन सा है सर जी? ये मूंगा सिल्क में। अच्छा, मूंगा सिल्क. अच्छा, तुम्ही बघू शकता चिकन करीमध्ये ना अनारकली हा मुंगा सिल्कमध्ये यांनी बनवलेला आणि हे प्युअर मुंगा सिल्क आपल्याला इकडे बघायला मिळतंय. तुम्ही या फॅब्रिकची शाईन बघू शकता. खूप सुंदर हा ड्रेस त्यांनी बनवलेला और ये सेमी स्टिच आहे ना? हे बघू शकता तुम्ही, हा सेमी स्टिच आहे म्हणजे तुम्हाला साइजेस वगैरेचा काय प्रॉब्लेम इकडे येणार नाही. और इसका प्राइस कितना है? 25,000 रुपीज या ड्रेसची आपल्याला प्राइस बघायला मिळते. पूर्णपणे ना हँडलूम आहे हा. तुम्ही याच्यावरती वर्क बघू शकता किती बारीक काम केलेलं आहे या ड्रेसवरती. आणि त्यानंतर आहे ना तुम्ही बघतायत ना हा ड्रेस जो आपण बघितला ना त्याच्यामध्ये आहे ना हा स्टेमिसिस अनारकली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ड्रेस पीस पाहिजे असेल ना तर तो ड्रेस पीस पण यांच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता प्रकारची व्हरायटी आपल्याला आहे ना बघायला मिळते. और इसका प्राइस कितना है? सेम प्राइस आहे 25,000 25,000 रुपये या ड्रेसची प्राइस आहे. त्याच्यानंतर आहे ना ही जॉर्जेटची साडी बघायला मिळते. तुम्ही बघू शकता ये पूरा हँडवर्क किया है ना साड़ी पे? ऑल ओवर साड़ी। अच्छा, पुरे साडी पे म्हणजे तुम्ही बघू शकता पूर्ण साडीवरती आहे ना हे असं वर्क केलेलं, तुम्ही हँडवर्क केलेलं बघू शकता. आणि प्युअर साडी आहे. हा फॅब्रिक जो आहे ना प्युअर फॅब्रिक आपल्याला इकडे बघायला मिळतो जॉर्जेट. आणि तुम्ही हे वर्क बघू शकता याच्यावरती आहे ना खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे. पूर्ण मल्टी कलरमध्ये अशी ही साडी यांनी. अच्छा, डाय भी करा सकते ना, म्हणजे आता ही आहे ना साडीचा तुम्हाला जर कलर वगैरे चेंज करायचा आणि तुम्ही नंतर ही साडी डाय पण करू शकता. खूप सुंदर साडी यांनी बनवलेली आहे. और इसका प्राइस कितना है? 1,00,000 रुपये या साडीची प्राइस तुम्हाला इकडे बघायला मिळते. तसंच आहे ना ह्यांच्याकडे आहेत ना शॉर्ट टॉपमध्ये पण खूप सारी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. तुम्ही हे बघू शकता हा एक चिकन करीमध्ये आहे ना खूप मस्त असा कलर आहे. स्काय ब्लू टाइपमध्ये हा कलर आपल्याला बघायला मिळतो. इसका स्टार्टिंग रेंज क्या चालू होता है? 2000 से स्टार्टिंग। 2000 से स्टार्टिंग रेंज है. और ये कितने वाला है? ये 3000। अच्छा, 3,000 रुपये. 3,000 रुपयाला हा शॉर्ट टॉप आपल्याला बघायला मिळतोय. प्युअर मस्लिन चं फॅब्रिक हे आपल्याला इकडे बघायला मिळतंय. तसंच आहे ना तुम्ही लॉंग कुर्तीमध्ये पण ह्यांच्याकडे कलेक्शन बघू शकता आणि ह्याच्यावरती तुम्ही वर्क बघू शकता. खूप बारीक वर्क या कुर्त्यावरती केलेलं आहे आणि खूप सुंदर हा कुर्ता आपल्याला इकडे बघायला मिळतो. और इसका प्राइस क्या रेंज स्टार्ट होता है? अच्छा, कॉटनमध्ये ना 1,800 रुपयापासून यांच्याकडे स्टार्टिंग रेंज चालू होते. और ये कितने का है? ये 3500। अच्छा, हा जो तुम्ही बघतायत ना 3,500 रुपीजचा इकडे कुर्ता बघायला मिळतोय. त्यानंतर आहे ना ह्या स्टॉलला आपण बघतोय ना खूप वेगळंच कलेक्शन यांच्याकडे बघायला मिळतं. यांच्याकडे आहेत ना टॉप, त्याच्यानंतर जॅकेट, त्यानंतर हे पूर्ण जे आपण बघतोय ना हे पूर्णपणे ना हँडवर्क केलेलं आहे. जेवढं पण आपण इकडे जे बघतोय ना हे टॉप वगैरे, त्यानंतर हे पॉन्चो वगैरे, हे सगळं आहेत ना हँडवर्क केलेलं आपल्याला इकडे बघायला मिळतंय. आणि तसंच आहे ना बॅगमध्ये तुम्ही बघू शकता ह्यांच्याकडे ना 400 रुपीज पासून आहे ना प्राइस रेंज चालू होते. तुम्ही बघू शकता या बॅगवरती पण आहे ना हे सगळं वर्क केलेलं आहे ना हे हँडवर्क केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता एवढे सगळे कलर व्हरायटी आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे. फक्त 400 रुपीजची ही रेंज आहे. 750 रुपीजला ना तुम्हाला हे असे क्लच पण बघायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये पण आहे ना तुम्ही खूप सारी कलर व्हरायटी बघू शकता आणि पूर्णपणे हँडवर्क बघू शकता. त्याच्यावरती खूप बारीक असं वर्क केलेलं आपल्याला इकडे बघायला मिळेल. तसंच तुम्ही ही साईज बघतायत ना ही 450 रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळेल. त्यानंतर ही जी रेंज आहे ना ही 850, ही आहे ना 850 रुपीजला आपल्याला या बॅग बघायला मिळतील. त्यानंतर ही जी आहे ना ही पर जे आपण बघतोय ना या 750 रुपीजला इकडे अवेलेबल होणार आहेत. त्याच्यानंतर आहे ना तुम्ही हे जे पॉन्चो बघतायत ना म्हणजे जॅकेट सारखं हे यूज करू शकता. ह्याच्यावरती पण आहे ना पूर्णपणे हे हँडवर्क केलेलं आपण बघू शकतो. और इसका प्राइस कितना बोले? 850. तुम्ही बघू शकता इथे वरती हे जे लावलेले आहेत ना ह्याच्यातला कोणता पण तुम्ही घ्याल ना तर फक्त 850 रुपीजला आपल्याला इकडे मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे जे टॉप बघतायत ना त्याच ह्याच्यामध्ये आहेत ना हे वर्कमध्ये टॉप पण इकडे अवेलेबल आहेत आणि हे ना 1,500 रुपये ह्याची प्राइस आहे. हे जे लावलेले आहेत ना फक्त 1,500 रुपयाला आपल्याला हे युनिक कलेक्शन इकडे बघायला मिळतंय. त्यानंतर आहे ना इकडे आपल्याला आहे ना ओडिसाचं पट्टचित्र पेंटिंग असं इकडे स्टॉल बघायला मिळतो. आणि तुम्ही हे जे बघतायत ना हे पूर्ण पेंटिंग केलेलं आहे, पूर्ण वर्क केलं है. जरा बताओ ना इसके बारे में. ये ओडिशा का पट्टचित्र पेंटिंग है. हाँ, ये जब से जगन्नाथ मंदिर स्टार्ट है तब से ये पेंटिंग स्टार्ट है. बराबर. क्योंकि जगन्नाथ मंदिर में पूजा किया जाता है. अच्छा, तो ये इसके वजह से पट्टचित्र फेमस है. ओके. तो पट्टचित्र क्या होता है ना 3 लेयर ओल्ड कॉटन साड़ी को जॉइंट करके इमली का एक बीज होता है. हाँ. उसको ग्राइंडिंग करके बॉइलिंग करके इसके ऊपर लगाते हैं. लगाने के बाद इसको धूप में सुखाएंगे. सुखाने के बाद ये जब हार्ड हो जाएगा इसके ऊपर पत्थर से पॉलिश किया जाएगा.
फिर इसको बोलते हैं पट्टा, ये है चित्र। अच्छा, पट्ट और चित्र तुम्ही ये है बघू चित्र। शकता। और इसमें जो कलर भी यूज जो है ये सारे नेचुरल कलर है, जैसे Natural व्हाइट color कलर है सी ना? का हाँ, सेल हाँ। है, हाँ, ब्लैक बराबर, कलर बनी ग्लैम सूट है, रेड कलर जो है सिंदूर लगाते हैं हिंगुल नाम हाँ। का एक स्टोन है, और एक येलो कलर है वो हरिताल नाम का एक पॉइजनस स्टोन है। इस तरह 6 उससे कलर बना रहते हैं। 6 कलर को मिक्सिंग करके 30 से 35 कलर बना के फिर इसके बाद इसको पेंटिंग करते पेंटिंग करते। बहुत सुंदर, म्हणजे खूपच आहे ना आपल्याला इकडे हे बारीक वर्क आणि खूप रेअर असं हे वर्क आपल्याला इकडे पेंटिंग बघायला मिळतंय। त्याच्यानंतर आहे ना हे पण तुम्ही बघतायत ना, हे पाम लीफ वरती त्यांनी केलेलं हे आपल्याला बघायला मिळतंय। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हनुमानाचं आपल्याला याच्यावरती हैं। हनुमान के पेंटिंग अंदर बघायला पूरा मिळतंय। सुंदरकांड बनाया गया है। अच्छा ये हमारा इंस्ट्रूमेंट है, अच्छा, इससे बनाते हैं क्या? इसी से इस तरह एचिंग करके हाँ हाँ फिर हाँ, इसके ऊपर काजल देके फिर इसको वॉश किया जाता है। खूप सुंदर खूप सुंदर। तुम्ही बघू शकता किती बारीक आणि किती वेगळी खूप बारीक असं काम या पेंटिंग वरती केलेलं आपल्याला इकडे बघायला मिळतंय। और इसका रेंज कैसे रहता है ये सर जी? 75,000 का है। 75,000 तुम्ही बघू शकता। जसं त्याचं कामाचं हे आहे ना त्या हिशोबाने त्याची प्राईस ओळखली जाते। फक्त 75,000 रुपीजला आपल्याला हे पेंटिंग बघायला मिळणार आहे। तसंच आहे ना तुम्ही हे बघतायत ना यांच्याकडे 500 रुपीजपासून यांच्याकडे ही रेंज चालू होते। तुम्ही बघू शकता याच्यावरची पण आहे ना पेंटिंग केलेलं आपण बघू शकतो। फक्त हे ना 500 रुपीजला मिळणार आहे। आणि तसंच आहे ना तुम्ही या कलरफुलमध्ये पण बघू शकता खूप सुंदर सुंदर पेंटिंग आपल्याला इकडे बघायला मिळतं। ये वाला कितने का है सर जी? ये 10,000 का है। 10,000 तुम्ही ही 10,000 रुपयेवाली बघू शकता। याच्यावरती पण आहे ना सगळं मल्टी कलरचं काम केलेलं आहे। आणि तुम्ही त्यांचं टूल बघितलंच, तुम्ही बघू शकता एकदम आहे ना त्याला बारीक असं टोक दिलेलं वरती, म्हणजे पेनापेक्षा पण आहे ना ये ऐसे खूप इंग्रेव होता है। इसके अच्छा अंदर है। 108 गणेश बनाया है, एक गणपति के अंदर 108 हाँ। गणेश बनाया हुआ है। अच्छा, तुम्ही बघू शकता हे ना एकदम बारीक आहे आणि ह्याच्यावरती मग ते या टूलनी या पेनाने आहे ना त्याच्यावरती पूर्ण पेंटिंग केलं जातं। त्यानंतर आहे ना इकडे आपल्याला आहे ना कलकत्ताचा स्टॉल बघायला मिळतो। ह्यांच्याकडे आहे ना काथा वर्कमध्ये, त्याच्यानंतर आहे ना हँड पेंटिंगमध्ये, अशा मधुबनीमध्ये सगळ्या वेगवेगळ्या आहेत ना साड्या इकडे आपल्याला बघायला मिळतात। हँड पेंटिंग केलेल्या साड्या इकडे आपल्याला बघायला मिळतात। तुम्ही बघू शकता काथा वर्कचं इकडे खूप सारं कलेक्शन आपल्याला बघायला मिळतंय। हे बघा ही आहे ना तुम्ही काथा वर्कमध्ये साडी बघू शकता, खूप सुंदर साडी आहे। आपल्याला नाही 1500 रुपयापासून यांची रेंज चालू होते या साड्यांची। त्याच्यानंतर ही पण तुम्ही बघतायत ना ही फुलकारीमध्ये साडी आपल्याला ही बघायला मिळते। तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती पण आहे ना खूप बारीक असं वर्क केलेलं। अच्छा, पूर्णपणे हँडमेड आहे पूर्ण आहे ना। ह्याच्यावरती पहिला हँड ब्लॉक करतात, त्याच्यानंतर आहे ना हे हँड वर्क पण ह्याच्यावरती केलेलं आपल्याला बघायला मिळेल। आणि खूप मस्त याचा कलर कॉम्बिनेशन पण या साडीचं दिलेलं आहे। और इसका प्राइस कितना है? 2,800 रुपये या साडीची प्राइस आहे। तसंच आहे ना फुलकारीमध्ये तुम्ही बघू शकतात ना एवढे सगळे कलर व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहे। त्याच्यानंतर आहे ना काथा वर्कमध्ये तुम्ही हा बघतायत ना 1,500 रुपीजची ही रेंज आपल्याला बघायला मिळते। आणि त्याच्यामध्ये आहेत ना एवढे सगळे कलर व्हरायटी पण आपल्याला बघायला मिळते। त्याच्यानंतर ही पण तुम्ही बघतायत ना काश्मीरी वर्क ह्या साडीवरती केलेलं आपल्याला बघायला मिळतंय। खूप सुंदर साडी आणि हे पण आहे ना पूर्ण हँडवर्क केलेलं आपल्याला इकडे तुम्ही बघू शकता। किती बारीक ह्याच्यावरती पण काम केलेलं आहे। पूर्ण साडीवरती आहे ना अशा बुट्ट्या पण आपल्याला बघायला मिळतात। खूप सुंदर साडी आहे ही। इसका प्राइस कितना है? 3,500 रुपये या साडीची प्राइस आहे। त्यानंतर आहे ना तुम्ही ही जामदानी साडी पण बघू शकता, मस्त डिझाईन या साडीची आहे। और इसका प्राइस कितना है? 1,500 रुपये या साडीची किंमत बघायला मिळते। आणि त्याच्यामध्ये आहे ना जामदानीमध्ये तुम्ही बघू शकता हे इथून जे कलेक्शन चालू होतं ना ते इथपर्यंत पूर्ण आहे ना जामदानी साड्यांचा तुम्हाला हवा तो कलर इकडे मिळून जाईल फक्त 1,500 रुपीजच्या रेंजमध्ये। त्यानंतर आहे ना इकडे आपल्याला राजस्थानचा स्टॉल बघायला मिळतो आणि ह्यांच्याकडे आहेत ना फेमस तुम्ही बघू शकता राजस्थानी चनिया चोली अशा इकडे बघायला मिळतात। त्यानंतर हे तुम्ही ब्लाउजेस पण बघू शकता, रेडीमेड ब्लाउज यांच्याकडे खूप सारी व्हरायटी अवेलेबल आहे। तसंच आहे ना ह्यांच्याकडे ना ब्लाउजेसमध्ये रेडीमेड ब्लाउजमध्ये ना 750 रुपीजपासून रेंज चालू होते। तुम्ही बघू शकता ही 750ची रेंज आहे आणि खूप सारे कलर व्हरायटी आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे। त्यानंतर आहे ना हे तुम्ही बघतायत ना हे 1,600 रुपीजची रेंज आहे आणि ह्याच्यामध्ये पण आहेत ना तुम्ही खूप सारे कलर तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहेत आणि पूर्ण ह्याच्यावरती वर्क केलेले आहेत ना हे डिझायनर ब्लाउजेस यांच्याकडे अवेलेबल आहेत। हे बघा हे पण आहेत ना 1,600 मध्येच ही पण रेंज आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर आहे ना इकडे आपल्याला या स्टॉलवरती आहे ना खूप साऱ्या साड्यांचं आणि ड्रेसेस कुर्त्यांचं कलेक्शन बघायला मिळतंय। तुम्ही बघू शकता हे कशिदा वर्क जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला साडी त्याच्यानंतर ड्रेसेस असं सगळं मिळणार आहे। अच्छा, ही नारायणपेठ आहे का?
तुम्ही ही एक बघू शकता, नारायणपेठ साडी यांच्याकडे अवेलेबल आहे आणि याच्यावरती तुम्ही वर्क बघू शकता. खूप बारीक असं काम केलेलं असतं या साडीवरती आणि खूप मस्त कलर कॉम्बिनेशन आहे या साडीचं ब्लॅक गोल्डनमध्ये. आणि यांची रेंज काय मॅडम? 1800 रुपये बघू शकता तुम्ही. फक्त 1800 रुपये या साडीची प्राइस आपल्याला इकडे मिळणार आहे. आणि त्यानंतर आहे ना तुम्ही हे कशिदा वर्कमध्ये ना यांच्याकडे कुर्त्याचं मटेरियल अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता हे ना कशिदा वर्क याच्यावरती केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला एवढी सगळी कलर व्हरायटी इकडे बघायला मिळणार आहे कशिदा वर्कमध्ये. तुम्ही बघू शकता. आणि यांची रेंज काय मॅडम? 1200 रुपये. तुम्ही बघू शकता हे ना 1200 रुपयाला तुम्हाला इकडे हे ड्रेस मटेरियल मिळणार आहे. आणि तुम्ही जी ही नारायणपेठची साडी बघितली ना त्याच्यामध्ये त्यांनी असं मस्त हा कुर्ता बनवलेला आहे. खूप सुंदर कुर्ता आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता खालती आहे ना एवढी मोठी बॉर्डर येते त्या कुर्त्याला. खूप सुंदर यांनी हे बनवलेलं आहे. आणि हे अच्छा विथ अस्तर आहे, विथ इनर त्यांनी हा शिवलेला आहे. आणि ह्यांची रेंज काय मॅडम? 1500 रुपये. आणि ह्याची आहे ना कुर्त्यांची रेंज आहे ना 1500 रुपये. आणि त्याच्यामध्ये आहेत ना एवढे सगळे कलर आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. ब्लॅक आहे, ग्रीन आहे, ग्रे आहे. तसंच आहे ना इरकलमध्ये पण तुम्ही बघू शकता हा कुर्ता त्यांनी बनवलेला आहे. हा पण खूप सुंदर कुर्ता बनवला आहे त्यांनी इरकलमध्ये. अच्छा विथ इनर विथ आहे ना. ह्याला पण तुम्ही अच्छा मशीन वॉश करू शकता घरी. कपड्याला काही होणार नाही याची पूर्णपणे खात्री करून घेतलेली आहे. आणि यांची रेंज काय मॅडम? 1500 रुपये. सेम प्राइस आहे यांची पण. तुम्ही बघू शकता हे पण आहे ना फक्त 1500 रुपयाला इकडे सगळे अवेलेबल आहेत. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला सगळ्या सायझेस यांच्याकडे अवेलेबल होणार आहेत. तर गाईस तुम्ही बघितलं आज आपण हे इंडियन सिल्क हात असं एक्झिबिशन कव्हर केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.